अवघ्या काही दिवसात शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची समिती नेमली होती त्याच्या अटी, शर्ती, पात्रता, निकष यापैकी सगळ्या गोष्टी ठरवण्यासाठी. तर त्या समितीने तिचा अहवाल राज्य सरकारला दिलेला आहे. मात्र राज्य सरकारला भीती वाटते की आपण जर हा अहवाल पब्लिक केला, त्यातल्या अटी, शर्ती जर का शेतकऱ्यांना कळाल्या तर शेतकरी पेटून उठतील, बंड करतील, आपल्या विरोधात आंदोलन करतील. म्हणून मुख्यमंत्री काळजी घेत आहेत की त्या ज्या अटी शर्ती आहेत, जे काय पात्रतेचे निकष लावलेले आहेत, ते गुलदस्त्यात कसे राहतील, ते तसेच ठेवून ती कर्जमाफी आपल्याला कशी पुढे रेटता येईल अशा पद्धतीचा एक प्रयत्न मुख्यमंत्र्यांचा चाललेला आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांना नेमकं क्लिअर होत नाहीये की कोण पात्र आहे, कोण अपात्र आहे. मात्र त्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री बोलता बोलता बोलून गेले आणि त्यांनी एक निकष सांगितला. तो निकष काय आहे कर्जमाफीचा, तो एकदा तुम्ही स्क्रीनवर बघा. स्वतः मुख्यमंत्री बोलतायत. विधान परिषदेचे जे वोटर आहेत ते या कर्जमाफीतनं वगळलेले आहेत. महानगरपालिका सदस्य, जिल्हा परिषद सदस्य हे त्या कर्जमाफीत नाहीच आहेत. विधान परिषदेचे जे वोटर आहेत ते या कर्जमाफीतनं वगळलेले आहेत. महानगरपालिका सदस्य, जिल्हा परिषद सदस्य हे त्या कर्जमाफीत नाहीच आहेत. ठीक आहे, आता मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलंय की विषय असा निघला होता की विधान परिषदेच्या निवडणुकीचा बाधा या कर्जमाफीच्या प्रक्रियेमध्ये येणार का. त्यावर मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की जे विधान परिषदेच्या आमदारकीला मतदान करणारे लोक आहेत, जसे की जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिकेचे नगरसेवक, त्याच्यानंतर मग आता पंचायत समितीचे सभापती सुद्धा त्याच्यामध्ये आले, किंवा पंचायत समितीचे सदस्यही कदाचित ते घेतील, किंवा सरपंच सुद्धा त्याच्यामध्ये टाकतील. तर मुळामध्ये सरपंच असतील, पंचायत समिती सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, महापौर असतील, नगरसेवक असतील, आमदार, खासदार, हे सगळे लोक आहेत. यांना खऱ्या अर्थानं कर्जमाफीची गरज नाही. आणि अशा पद्धतीची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली असेल तर त्याचं कौतुक केलं पाहिजे. पण मात्र एखादी चांगली भूमिका सरकारनं घेतली, त्याचं जर कौतुक आपण केलं तर आपल्याला अंधभक्त कमेंट्स मध्ये बोलल्या जातं, वेगवेगळ्या पद्धतीच्या घाणेरड्या शिव्या कमेंट्सद्वारे दिल्या जातात. मात्र मी काँग्रेसची नाहीये आणि मी संघी किंवा भाजपचा सुद्धा नाहीये. मी शेतकऱ्यांची बाजू मांडतो. आता मागे त्या बावनकुळेंनी म्हटलं होतं गाडी, घोडा, बंगला हा कशाला लागतोय, किंवा याच्याकडं, हे ज्याच्याकडे असेल त्याला आपण कर्जमाफी देणार नाही वगैरे वगैरे. त्याचा आपण खरपूस समाचार सुद्धा घेतला होता. आता सुद्धा श्री देवेंद्र फडणवीस कर्जमाफीचा अहवाल जो आहे तो पब्लिक करत नाहीत, त्याच्यामुळे त्यांचा निषेधच केला पाहिजे. म्हणजे गेल्या इतक्या दिवसापासून ते शेतकऱ्यांना छळण्याची एक संधी सुद्धा सोडत नाहीयेत. त्याला पीक विमा मिळत नाहीये, त्याला कर्जमाफी वेळेत हे देत नाहीयेत, त्याच्या अटी शर्ती निकष सांगत नाहीयेत. सरसकट बोलले होते 2 लाखापर्यंत चॉकलेट देत आहेत. तर या गोष्टीचा निषेध झालाच पाहिजे. आम्ही काय सरकारच्या बाजूचे? आणि एवढा निषेध करत असताना सरकार आमच्या घरी पैसे आणून देईल? मोठमोठाले बंगले बांधले असते, मोठमोठ्या गाड्या घोड्या घेऊन फिरलो असतो आम्ही, कशाला मोटरसायकलवर फिरलो असतो. त्यामुळे बोलताना आपण जरा विचार केला पाहिजे. आणि अनेक जण म्हणतात की तुम्ही काँग्रेसवर कधीच बोलत नाहीत. अरे बाबा, ती काँग्रेस काही करत नव्हती म्हणून त्याला पाडलं लोकांनी, यांना आणलं, यांना बोकांडी घेतलंय जनतेनं आता. त्याच्यामुळे प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारत असतात. काँग्रेस सत्तेत आली तर त्यांना सुद्धा, त्यांना यांच्या 10 पटीनं जास्त दाब विचारू. हे सगळं आहे. आज सगळं कोणी बोलायला गेलं त्याचे अकाउंट डायरेक्ट इंडियामधनं बॅन होतात. सरकार स्वतः, भारत सरकार, इंडियन गव्हर्नमेंट थेट त्या मेटाला पत्र पाठवतं की हे अकाउंट जे आहे हे आमच्या देशामध्ये सुरक्षितता भंग करतंय नागरिकांची, बॅन करून टाकतात. विठ्ठल कांगणेचं बॅन केलं, त्रिशूळ पाटलाचं बॅन केलं, उद्या माझंही बॅन करतील. त्याच्यामुळं तुम्ही, आम्ही लढतोय तुमच्यासाठी, किमान आम्हाला तुम्ही बळ द्या. तुमच्याकडनं 1 रुपयाची अपेक्षा नाही. आणि त्या दलालांकडनं पैसे घेणारी ही शेतकऱ्याची औलाद नाही, हे तुम्हाला स्पष्ट सांगतो. आजच्या व्हिडिओची अपडेट ही होती की मुख्यमंत्री अहवाल पब्लिक करायला तयार नाहीत. पण एक निकष त्यांनी सांगितला, तो असा आहे की आमदार, खासदारापासून कुठलाही लोकप्रतिनिधी असेल निवडून आलेला, त्याला कर्जमाफी मिळणार नाही. धन्यवाद.